बालमित्रांनो नमस्कार, शुभ दिनम. आज आपण 22वा पाठ बघणार आहोत. पाठाचं नाव आहे प्रियाः श्लोकाः. आपल्याकडे धार्मिक कार्य असलं किंवा एखादं मंगल कार्य असलं की आपण गणेशाची पूजा करत असतो. मग त्यावेळी कोणती गणेशवंदना म्हणायची? तर आपण आता एक संस्कृत श्लोक बघूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हे श्री गणेशा, सर्वदा म्हणजे नेहमी माझे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पाड. गणेश कसा आहे बरं? तर वक्रतुंड. तुंड म्हणजे सोंड ज्याची वाकलेली आहे, आणि काया म्हणजे शरीर कसं आहे? महान. आणि सूर्यकोटी समप्रभ, कोटी सूर्य, करोड सूर्यांचं तेज किती तेजस्वी असतं, तसे हे गणेश तेजस्वी आहेत. अशा गणेशाला नमस्कार असो. आता आपण दुसरा श्लोक बघूया. कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती करमूले स्थिता गौरी प्रभाते करदर्शनम. कर म्हणजे हात. हाताच्या अग्रभागावर लक्ष्मी म्हणजे जी संपत्तीची देवता आहे. हाताच्या मध्यभागी सरस्वती जी विद्येची देवता आहे. आणि हाताच्या मूलस्थानी गौरी म्हणजे पार्वती निवास करते. आणि म्हणून लक्ष्मी, सरस्वती आणि गौरी या तीनही देवींचं दर्शन आपण हाताची ओंजळी करून सकाळी नियमितपणे घ्यायला हवं. तिसरा श्लोक बघूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. त्या गुरूंना नमस्कार असो जे साक्षात परब्रह्म आहे, साक्षात परमात्मा आहे. आणखी कसे आहेत बरं गुरु? तर गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वरासारखे आहेत. म्हणजे कसं बरं? तर परब्रह्माने ब्रह्मा विष्णू आणि महेश्वराकडे आपल्याजवळ असलेले जे त्रिगुण आहेत, त्या त्रिगुणांचं दायित्व त्यांच्यावर सोपवलेलं आहे. म्हणजे ब्रह्मा राजस गुण याची जोपासना करतो, विष्णू सात्विक गुणाची जोपासना करतो, तर शंकर हे तमोगुण सांभाळतो. अशी 3 गुणांची जोपासना करणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सारखे असणारे त्या गुरुला माझा नमस्कार असो. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. सीतापती श्रीरामचंद्रांना नमस्कार असो. या श्रीरामचंद्रांची जी विशेषणे दिलेली आहेत, तर ती कोण कसं आवाज देतं बरं? आपण आता बघूया. राजा दशरथ श्रीरामांना राम नावाने संबोधितो. माता कौसल्या रामभद्र म्हणते आणि म्हणून रामभद्राय असं म्हटलेलं आहे. राणी कैकेयी रामचंद्र या नावाने आवाज देते, तर महर्षी वशिष्ठ वेधस असं श्रीरामचंद्रांना म्हणतात. रघुवंशातले मुनिवर्ग जो आहे तो श्रीरामांना रघुनाथ म्हणतो, तर
पती या नात्याने सीता नाथ या नावाने श्रीरामांना संबोधते आणि अयोध्यावासी ते म्हणतात सीतापती. असा हा रामरक्षा स्तोत्रातून बुधकौशिक ऋषींनी लिहिलेला हा श्लोक प्रभू रामचंद्रांना समर्पित आहे. पुढचा श्लोक बघूयात. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. एक भक्त आपल्या ईश्वराला प्रार्थना करताना म्हणतोय, त्वम एव माता, तुम्हीच माझी आई आहात आणि पिता पण आहात. तुम्हीच माझे बंधू म्हणजे भाऊ आहात आणि सखा म्हणजे मित्र पण आहात. त्वमेव विद्या, विद्यामध्ये कोण कोण येतं? कला, शास्त्र, अध्यात्म, तंत्रज्ञान, सर्व हे ज्ञान तुम्हीच आहात. आणि तुम्ही कोण आहात? तर द्रविणम म्हणजे संपत्ती पण तुम्हीच आहात. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही माझं सर्व काही आहात. इथे लक्षात घेण्यासारखं काय आहे? एव हे जे अव्यय आहे ते तूच असं म्हणायसाठी त्वम एव, तूच माझी आई, तूच माझा पिता आहात, यासाठी एव हे अव्यय उपयोगात आणलेलं आहे. देव कोणाच्या मदतीला धावून येतो बरं? या संदर्भात एक फार सुंदर श्लोक आलेला आहे. आपण तो बघूया. कोणता आहे तो श्लोक? उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिशक्तिः पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवः सहायकृत. आपण थोडंसं कंठस्थीकरण करणार आहोत ना श्लोकांचं, त्याच्यामुळे विसर्ग कसा म्हणायचा, इकार किंवा आकार कसा म्हणायचा याकडे पण आपण लक्ष द्यायला हवं आहे आणि या श्लोकामध्ये विशेषतः लक्ष द्यायला हवं आहे. बघूया आपण पुन्हा एकदा. उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिशक्तिः पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवः सहायकृत. या श्लोकामध्ये यत्र आणि तत्र म्हणजे जेथे आणि तेथे हे जे अव्यय आलेलं आहे त्याकडे लक्ष ठेवूया आपण. आता बघा, उद्यम, उद्यम म्हणजे मेहनत करणे, परिश्रम करणे. साहस म्हणजे धाडस, धैर्य आणि बुद्धी. बुद्धी सात्विक बुद्धी असते, राजस असते, तामस असते, पण सात्विक बुद्धी असायला हवी. आणि शक्ती म्हणजे बल आणि सामर्थ्य. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे पराक्रम, म्हणजे भीम जसा पराक्रम करायचा, कारण भीमो भीमः पराक्रमः असं म्हटलेलं आहे. तर भीमासारखा पराक्रम करणे आणि म्हणजे काय तर अचाट कार्य करण्याची शक्ती. हे 6 गुण ज्या व्यक्तीमध्ये असतात त्या व्यक्तीलाच परमेश्वर सहाय्य करत असतो. यथा देशस्तथा भाषा, यथा राजा तथा प्रजा, यथा भूमिस्तथा तोयम, यथा बीजं तथांकुरः. फार सुंदर श्लोक आहे, अर्थपूर्ण आहे. जसा देश असतो तशी त्याची भाषा. म्हणजे काय तर ज्या देशात जी भाषा बोलली जाते त्या भाषेबद्दल तिथल्या नागरिकांनी अभिमान ठेवायला हवा. आता पहा, जपान देशामध्ये जपानी भाषा बोलतात. फ्रान्समध्ये फ्रेंच भाषा बोलली जाते आणि म्हणून
यथा देशस्तथा भाषा म्हटलेलं आहे. यथा राजा तथा प्रजा. राजा जर सात्विक गुणाचा असेल तर प्रजाही सात्विक असते. राजा शूर असेल तर प्रजाही शूर असते. यथा भूमीस्तथा तोयम. जशी जमीन असेल ना तसं तोयम म्हणजे पाणी असतं. पाणी खारटही असतं आणि पाणी गोडही असतं. तर ते जमिनीवर अवलंबून असतं की जमीन कशी आहे त्यावरून. यथा बीजम तथा अंकुरः. आपण मराठीमध्ये म्हणतो जसे पेरावे तसे उगवते. जसं सकस बीज पेरलं तर अंकुरही सकस येतात. तर तात्पर्य काय आहे की जशी संगती असेल तसं आपल्यावर त्याचा प्रभाव पडत असतो आणि म्हणून आपण सुसंगती सदा घडो असं म्हटलं जातं. तर अशा या संस्कृत श्लोकांचा आपण जो अभ्यास केला तर याच्यामध्ये उच्चारण्याला खूप महत्त्व आहे. तर हे सगळं बघून आपण श्लोक म्हटलेले आहेत आणि तसं आपण आता याच्यापुढे रोज अभ्यास करूया. संस्कृत श्लोक रोज एकदा म्हणणे आणि त्याच्यामुळे ते पाठ होत असतात. तर तुम्ही करणार आहात ना सगळे कंठस्थीकरण करणार आहात ना श्लोकांचं. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.